गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे सॅटर्डे आणि प्रीतमला सुद्धा सुट्टी आहे, म्हणून मी डिसाईड केलं की आज मी कन्यापूजन करणार आहे. कारण नवरात्रमध्ये ना मी मोस्ट ऑफ टाइम ट्राय करते की मी कन्यापूजन करू. लास्ट इयर पॉसिबल झालं होतं आणि यावेळेस सुद्धा पॉसिबल आहे माझ्यासाठी, म्हणून मी ते करणार आहे. चला तर आता सगळ्यात आधी आपण स्वयंपाक वगैरे करू. सगळ्यात आधी मी पूजा करते, त्यानंतर आपला सिंपल मेन्यू जो असतो तोच मेन्यू आहे आणि त्याचबरोबर मला बाहेर सुद्धा जायचं थोडेफार वस्तू घ्यायला. आणि चला मग स्टार्ट करूया. मी मोस्ट ऑफ टाइम माझी जी भांडी असतात ना रात्रीची, ते मी रात्रीच घासून घेते. म्हणजे सकाळी उठल्या सर्वात आधी आपल्याला भांडी लावायला बरं होतं आणि त्याचबरोबर ती भांडी आपल्याला परत वापरायला सुद्धा इझी पडतं. म्हणून मी सर्वात आधी सगळी भांडी लावून घेतली. आणि त्याचबरोबर अव्यूची इथे एवढी धडपड सुरू होती ना, कारण मी छान रेडी झालं म्हणजे त्याचं असं असते ना की आई मला घे आणि बाहेर चल, हे त्याचं सतत चाललं होतं आणि सतत माझ्या पुढे मागे पळत होता. आणि त्याला कळत होतं काहीतरी मी फोनमध्ये करते आहे, माझं शूट सुरू आहे, म्हणून जाऊन तो ट्रायपॉडसुद्धा हलवत होता. कसं बसं त्याला आवरलं, त्याला समजावलं की बघ आई काहीतरी काम करते. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात भरपूर साऱ्या गोष्टी होत्या, कारण मला पूजा करून घ्यायची होती, त्याचबरोबर नवकन्यांचा स्वयंपाक सुरू करायचा होता आणि त्याचबरोबर आणखी पण मला काही वस्तू आणायला बाहेर जायचं होतं. आणि आमच्या इथे एरियामध्ये ना काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे ते काहीतरी पाईपलाईन टाकत आहे, सीवेजचं की पिण्याच्या पाण्याचं असं काहीतरी. तर एवढं जास्ती तिथे रस्ते खराब आहेत सध्या की म्हणजे घरातून निघायला सुद्धा नको वाटतं. पण काही गोष्टी ज्या आपल्याला लागणार आहे त्यासाठी तर आपल्याला जावंच लागतं. म्हणून मला सुद्धा नवकन्यांसाठी लागणाऱ्या आणखी काही गोष्टी आणायला जायचं होतं. काही गोष्टी मी कालच घेऊन आली, पण अजूनही काही गोष्टी होत्या जे मला काल नाही मिळाल्या आणि ते आज मिळणार होते. तर मला तिथे सुद्धा जायचं होतं. काल ऑफिसमधून येताना प्रीतमचा पाय लचकला आणि त्याला भरपूर त्रास आहे. म्हणजे इतका भयंकर त्याला त्रास आहे ना की त्याच्याने चालायला सुद्धा जमत नाही. म्हणून आज मला त्याची काहीच हेल्प होणार नव्हती. आणि त्याचबरोबर मी काल रात्रीच ना मस्त असं चणे भिजवायला टाकले होते आणि त्याचबरोबर ना छान असे वाटाणे सुद्धा भिजवायला टाकले होते, कारण मला मसाले भात सुद्धा बनवून घ्यायचं होतं. म्हटलं बाहेरचे ग्रीन पीस टाकण्यापेक्षा आपल्या घरी वाटाणे आहेत, आपण तेच वापरूया. त्यानंतर सर्वात आधी मी कुकरमध्ये ना भिजवलेले चणे उकळायला ठेवले. उकळायला म्हणजे मी 2 ते 3 शिट्टी होऊ देणार होती. आपण कितीही भिजवलं तरीसुद्धा चणे थोडेसे कडकच असतात आणि मुलांना ते चावायला खूप त्रास होऊ शकतो. म्हणून मी म्हटलं की चण्यांना 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायचं. तर मी थोडंसं मीठ घालून त्याला छान असं उकळू देणार होती. म्हणजे 3 ते 4 शिट्ट्या काहीतरी मी अशा केल्या होत्या. आणि त्याचबरोबर मला आज नवकन्यांसाठी ना खीरसुद्धा बनवून घ्यायची होती, म्हणून मी ते 2 लिटर दुधाचा वापर केला आहे. ॲक्च्युली झालं असं ना की माझ्याकडे 9 नाही, माझ्याकडे 18 कन्या झाले. आणि त्याचबरोबर आम्ही काहीतरी घरचे 4 जण तिघं होतो आणि प्रज्वलीकडले तिघं असे 6 जण होतो. त्यात ना मला चण्यांबरोबर आलूची भाजीसुद्धा करायची होती, म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची होती. त्यासाठी सुद्धा मी बटाटे काढून ठेवले आणि नंतर मी उकडून सुद्धा घेतले. पण मला ना खरंच सांगते वेळच मिळाला नाही, म्हणून मग मी ती भाजी करायचं स्किप केलं. चला तर आता इथे अव्यू ना आजीबरोबर बसला आहे मखाना खात. आणि त्याचबरोबर ती काहीतरी लसणसुद्धा मला सोलून देणार होती. आमच्याकडे ना नवकन्यांच्या जेवणामध्ये किंवा देवीच्या प्रसादाला लसण कांदा वापरला जातो. म्हणजे काही भागात असं असतं की लसण कांदा नाही खायचं, पण आमच्या भागात वापरला जातो. म्हणून मी सुद्धा माझ्या प्रसादामध्ये म्हणा किंवा नवकन्याच्या जेवणामध्ये जे काही बनवणार आहे त्यात लसण आणि कांद्याचा वापर करणार आहे. चला तर आता यांची मस्ती सुरू होती. मस्ती तर नाही, पण आजीला भरपूर अव्यू त्रास देत होता, लसण अजिबात सोलू देत नव्हता, म्हणून ती लपून घेऊन बसली होती. आणि त्याचबरोबर त्याला मखानासुद्धा भरवत होती. म्हटलं तेवढा वेळ माझ्याकडे आहे, चणीसुद्धा उकळायला वेळ होतं आणि एकाकडे मी दूधही तापायला ठेवलं होतं, तेवढा वेळ होता. म्हटलं चला पटापट माझी पूजा पण आवरून घेते. आज ना मी थोडी घाईतच होती, कारण मला हे सगळं आवरून पटकन बाहेरसुद्धा जाऊन यायचं होतं. मला बाहेर यासाठी जायचं होतं कारण मला ना फ्लॉवर आणायचा होता. काल मी भाजी घ्यायला गेली होती, पण मला फ्लॉवर अजिबातच नाही मिळाला, कुठेच नाही मिळाला. जिथे मिळत होते तिथे ते काळे डाग वगैरे होते आणि तसे फ्लॉवर मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी ते काही घेऊन नाही आली. म्हटलं चला जायच्या पूर्वी ना म्हणजे ॲटलिस्ट जे बेसिक गोष्ट ते मी करून जाते. आल्या कसं होतं ना आपण थोडं थकतो बसतो, म्हणून मी म्हटलं की थोडंसं करून जाते. आणि त्याचबरोबर एक असंही झालं होतं की मला दळणसुद्धा आणायचं होतं. मी कालच दळण ठेवून आली होती, पण झालं काय ते
ते मी पुढे सांगतेच तुम्हाला. तर दळण आता काहीतरी सकाळचे 8:45 वाजले होते. तर मी म्हटलं दळण आता जे आहे ते काहीतरी 10:30 नंतरच त्यांचं शॉप जे आहे ते ओपन होतं. मी ऑलरेडी ठेवून 2 दिवस झाले होते. म्हटलं मी लवकर जाईल. मला भाज्या ज्या बेसिक आहे ते घ्यायच्याच होत्या, पण त्याचबरोबर दळणही आणायचं होतं. म्हटलं 2-2दा जाण्यात काहीच मिनिंग नाही आहे, म्हणून जे काही पॉसिबल आहे त्या सगळ्या गोष्टी मी आता करून घेते आणि त्यानंतर जाऊन दळणाबरोबरच जे माझ्या बेसिक भाज्या मला अजून लागणार आहेत ते सुद्धा घेऊन येते. आता ही हिरवी पात मी कशासाठी कापते ते सांगते. मला आलूची भाजी ना, म्हणजे मला आलूचं भरीत करून घ्यायचं होतं आणि आलूच्या भरीतमध्ये ना मी हिरवी पात आणि त्याचबरोबर टमॅटो घालत असते. त्याची टेस्टी, एवढी टेस्टी भाजी होते ना. मी मागच्या वर्षी सुद्धा अशीच भाजी केली होती प्रीतमच्या वाढदिवसाला, म्हणजे याच वर्षी प्रीतमच्या वाढदिवसाला. इतकी टेस्टी होती ना ती भाजी, पुरीबरोबर तर एक नंबर लागते, म्हणून मी तशीच केली. पण म्हणजे करणार होती पण मी काही केली नाही. त्याचं रिझन असं झालं की माझ्याकडे खरंच वेळ नव्हता आणि मी एकटीच एवढा सगळा स्वयंपाक करणार होती, म्हणून मला खरंच वेळ नाही मिळाला. तर मग मी ती भाजी स्किप केली आणि फक्त चण्याचीच भाजी केली. आता इथे अव्यूचं असं झालं होतं ना की तो जो मोठा पोर्शन आहे ना झाऱ्याचा, तोच त्याला त्या जो कप आहे त्यात घालायचा होता. त्याने खूप प्रयत्न केले की हा जात का नाही, मला तिथनंच घालायचं आहे. मी त्याला सांगत होती की अरे बाळा, हा या साईडने नाही जाणार, अपोजिट साईडने जाईल, पण तरी तो काही ऐकतच नव्हता. त्याचं असं होतं की नाही आई मला इथनंच टाकून दे. मग मी 2-3दा त्याच्या हातात घेऊन बसले, त्याला सांगितलं की बघ हे असं नाही जात, हे याचं तोंड मोठं आहे. तेवढं त्याला काही कळलं नाही, पण ते नाही गेलं म्हणून त्याने नंतर सोडून दिलं. बघा आता माझं दूधसुद्धा इथे छान उकडलं आहे आणि याचं काहीतरी 1 इंच दूध कमीसुद्धा झालं होतं. त्यानंतर मी ना एवढ्या दुधासाठी 2 लिटरच्या दुधासाठी आय थिंक अर्धा ते पाऊण वाटी जे आपले तांदूळ आहे ते भिजू घातले होते तासभरापूर्वी. आणि त्यानंतर तासभरापूर्वी घातल्यानंतर ना आता काहीतरी तासभरानंतर जेव्हा माझं दूध ऑलमोस्ट उकडलं होतं, छान अशी उकडी आली होती त्याला, त्यानंतर त्या तांदळाला मी हाताने क्रश केलं. मी मिक्सरमध्ये नाही लावलं ते, मी त्याला हातानेच क्रश करत असते. छान त्याला असं हाताने क्रश करून घेतलं आणि मग मी या दुधात त्याला घातलं. आता मी या दुधाला छान आटू देईल आणि त्याचबरोबर आपण जे घातलेले क्रश्ड तांदूळ आहेत ते सुद्धा छान शिजेल आणि ते मग खूप टेस्टी वाटतात. आता मी बाहेर जाऊन आली आणि लिटरली सगळे रस्ते बंद आहेत. तिथे सीवेजची पाईपलाईन्स टाकल्या जात आहे, त्यामुळे खूप जास्तीच प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझी गाडी पण नाही जाऊ शकली. मी दळण ठेवलं होतं, मी दळण पण नाही घेऊन येऊ शकली, कारण गाडी जायला काही अजिबातच जागा नाही आणि दळण आणणं हातात एवढं पॉसिबल नव्हतं माझ्यासाठी. सो म्हणून मी काही तिथलं शूट नाही केलं. चला आता खीर माझी ऑलमोस्ट रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि यात आपण साखर, ड्रायफ्रुट्स, केसर जे काही तुम्हाला टाकायचं तुम्ही सगळं टाकू शकता. आता मी यात साखर घालणार आहे. मी थोडी कमीच साखर घालते, कारण ना ती जे आता आपल्याला असं वाटत आहे की खीर थोडी पातळ आहे, पण जेव्हा ती थंडी होईल तेव्हा ती आणखी थोडी गाढी होईल आणि मग त्यानंतर ना मला खूप जास्त अशी गाढी नाही आवडत, थोडीशी पातळ छान वाटते. त्याचबरोबर मी साईडला ना कांदा थोडा परतून घेतला, त्यात हळद आणि मीठ घातलं, ते एका कापडमध्ये बांधलं आणि त्याच्याने प्रीतमची अशी शेक करून दिली, कारण त्याच्या पायाचा त्रास वाढतच चालला होता. त्याचबरोबर मग मी माझी काही जे ड्रायफ्रूट्स आहे ते खीरमध्ये घातले. ड्रायफ्रूट्समध्ये ना मी नॉर्मली पिस्ता वगैरे अवॉइड करते टाकायचं, कारण एकदा असं झालं होतं की मी पिस्ता घातलं होतं आणि अव्यूला तो टेस्ट नव्हता आवडला की काय माहिती नाही, पण त्याने ती खीरच नव्हती खाल्ली. पण तो ड्रायफ्रूट्स जे बाकीचे असतात ते सगळं केसर वगैरे मी घालत असते. आता एकाकडे माझी खीर तर शिजतच आहे, त्याचबरोबर दुसरीकडे मी चण्याची भाजी करायला घेतली. माझे चणे जे आहे ते छान असे उकडून घेतले होते आधीच. त्यानंतर मी 4 कांदे ना असं मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतले, त्याबरोबर लसूण अद्रकसुद्धा ग्राइंड केलं होतं. त्या कांद्याला आणि अद्रक लसणाचा जो पेस्ट झाला त्याला छान तेलात असं भाजून घेतलं. त्याचा रंग छान असा डार्कसर झाला होता, म्हणजे थोडासा लालसर झाला होता. त्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात जसं तिखट, धनेपूड, आणि हळद, काळा मसाला, हे सगळं तुम्ही घाला, जे काही तुम्ही घरी घालत असाल ते. मी किचन किंग मसाला पण घालत असते, पण आज माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी नाही घातलं. त्याचबरोबर मी ना जेव्हा तेल आपण तापवतो तेव्हा मी यात हे जे पत्ते असतात त्याचं नाव मला आठवत नाही आहे, तेजपत्ते ते सुद्धा घातलं होतं. याने फ्लेवर खूप एन्हान्स होतं आणि खूप छान वाटतात. आता बघा माझी कांद्याबरोबर ना छान मसालेसुद्धा परतून झाल्या आणि या टाईमवर ना मी यात टमॅटोची जी प्युरी आहे ती घालणार आहे. मी सैगे टमाटर जे असतात छोटे छोटे क्यूब्सवाले ते टाकायचा विचार केला, पण मी म्हटलं नको टाकायला, कारण कधी कधी मुलांच्या तोंडात जर असं काही आलं तर ते खायला बघत नाही, म्हणून म्हटलं मी प्युरी टाकते. आणि त्याचबरोबर आता मी माझे इथे जे चणे उकडून ठेवले आहेत ते घातले. मी काहीतरी 1.5 किलो चणे भिजायला घातले होते, पण मला वाटलं ते खूप
जास्ती होतील, म्हणून मग मी त्यातला थोडा जो पोर्शन आहे तो ठेवून दिला आणि बाकीचे जे चणे आहे ते मी छान अशी त्याची भाजी करून घेतली. आता बघा तुम्हाला माझी भाजी अशी दिसत असेल, पण 5 ते 7 मिनिटानंतर ही आणखी थोडीशी छान शिजेल ना तर खूप सुंदर आणि टेस्टला पण खूप छान झाली होती. आता याला मी आणखी 10 मिनिटं छान अशी परतून घेईल कमी आचेवरच, कारण याची गॅस वाढवली ना तर थोडंसं वर जातं ते, म्हणून. आता त्याचबरोबर ना इथे उजव्या साईडला माझा मस्त असा भातसुद्धा बनवून रेडी आहे. माझा प्रमाण आज खूप चुकलं होतं, ते का सांगते तुम्हाला पुढे. छान अशा पुऱ्यासुद्धा तळून घेतल्या आहे आणि बघा आता माझी भाजी किती सुंदर दिसत आहे आणि टेस्टला खरंच खूप छान होती. खीरसुद्धा माझी एकदमच रेडी आहे. आता मी म्हटलं की चला मुली यायच्या आहेत आणि प्रज्वली या वगैरे पण आता येणारच होते 5 ते 7 मिनिटात. तर मी ॲक्च्युली पूर्ण पुऱ्या नाही बनवून घेतल्या होत्या, मी म्हटलं अर्ध्या मी बनवून घेतल्या होत्या, म्हटलं अर्ध्या थोड्या थोड्या बनवेल म्हणजे ते गरम गरम छान वाटतात आणि मुलंसुद्धा ना ते एन्जॉय करतात. मग ते थंड झालं ना थोडंसं चिव असं वाटतात, म्हणून. आता मी मुलांना ना छान असे ड्रॉइंग बुक्स आणि त्याचबरोबर जे पेंटिंग कलर्स असतात ते घेऊन आली होती. दोन्ही पण वस्तू मी 1-1 डझन आणले होते. मी म्हटलं की 9 मुलींना बोलवायचं आहे, पण ठीक आहे, ते जास्तीत जास्त किती होतील, 10 होतील, 11 होतील, जास्तीत जास्त 12 होतील, त्या हिशोबाने मी 1-1 डझन घेऊन आली होती. पण ना माझा खरंच अंदाजा चुकला. मला असं वाटलं ना नंतर की मला 2 डझन आणायला पाहिजे होतं. झालं असं की पहिल्या 9 मुलींना तर मी सगळं दिलं, म्हणजे दोन्ही 1-1 वस्तू दिलं, पण त्यानंतर ना काय झालं ते सांगते. चला तर आता प्रज्वली, सायली आणि लिहाना पण आली होती आमच्याकडे. मी त्यांनासुद्धा वेलकम केलं आणि त्यानंतर परत जे माझ्या वस्तू आहे त्यासुद्धा मी म्हटलं सगळ्या काढून ठेवते, वेळेवर असं नको व्हायला की सगळे येऊन बसले आणि मग मीच कामात आहे असं नको व्हायला, म्हणून मी सगळ्याच गोष्टी आधीच काढून ठेवायचं डिसाईड केलं होतं. त्यासाठी ना मी प्लेट्स आणले होते आणि त्याचबरोबर जे स्पून्स असतात, कारण माझी खीर मी करणार होती आधीच डिसायडेड होतं, म्हणून स्पून आणले होते आणि त्याचबरोबर छान असे ग्लासेस पण आणले होते, कारण घरी आपले जास्तीत जास्त 5 ते 6 ग्लासेस माझ्या घरी तेवढेच आहेत. म्हटलं ते एवढ्यात तर काही एवढ्या मुलांचं होणार नाही, म्हणून मग मी ग्लासेससुद्धा घेऊन आली होती. आणि कधी असं असतं की आपण कोणाला जेवायला सांगितलं ना तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जे डिस्पोजेबल गोष्टी आहेत ते वापरल्या जातातच, म्हणून हे काही वेस्ट होत नाही. चला तर मी तुम्हाला सांगते की काय झालं असं की पहिले जे 9 मुली होतात ना त्यांना मी प्रॉपर एक स्केच म्हणजे पेंटिंग कलर आणि एक ड्रॉइंग बुक अशी दिली पहिल्या 9 मुलींना, पण त्याच्यानंतर ना मुली येतच होत्या, तर मला असं वाटलं की कमी नको पडायला, म्हणून मी ना एका वेळेस म्हणजे कोणाला ड्रॉइंग बुक, कोणाला पेंटिंग कलर असं दिलं. तसे 6 मुली झाल्या, पण त्यानंतरही मुली येत होत्या, तर मला खरंच काही कळालं नाही त्यावेळेस मी काय देऊ गिफ्टमध्ये त्यांना. तर मग त्यावेळेस मी त्यांना पैसे दिले, पण ज्यावेळेस मी कोणाला जेव्हा एकच वस्तू देत होती ना, कारण मी त्याच्या आधी 9 मुलींना ऑलरेडी 2-2 वस्तू दिल्या होत्या, पण जेव्हा मी एकच वस्तू देत होती ना तर त्या मुलींच्या चेहऱ्यावर ना मला तो एक उदासी दिसत होती की अरे या आंटीने मला एकच वस्तू दिली, याच्या आधीच्या ज्या मुली होत्या त्यांना 2 वस्तू दिल्या. तर मला ती गोष्ट खूप फील होते, अजूनही होते आहे. मी एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ टाकते पण तरीसुद्धा होत आहे, कारण ना मुलींचं असं असते की म्हणजे त्यांना गिफ्ट्स मिळाल्यावर ते खूप खुश होतात, पण त्याचबरोबर त्यांना म्हणजे ते बघतात ना जेव्हा की कोणाला 2 गिफ्ट्स मिळाले, त्याच आंटीकडनं मला 1 मिळालं आहे, तेव्हा त्यांना तेवढीच सॅडनेससुद्धा होते. त्यानंतर मी नक्कीच लक्षात ठेवेल की हवं त्याच्यापेक्षा जास्तीच गिफ्ट्स नेहमी मुलींसाठी आणायचं, म्हणून. त्यानंतर ना चला मी म्हटलं जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. तर सगळ्या मुलींचं छान असं हळद कुंकू लावून त्यांचं आरती वगैरे त्यांची छान करून घेतली, सगळ्यांची पाय वगैरे धुतले. मला खूप छान वाटलं की भरपूर मुली माझ्या घरी आल्या, भरपूर कन्या आल्या, देवीच्या रूपातच ते आपल्या घरी येत असते. आणि मला ना असं कन्यापूजन वगैरे करायला खूप आवडतं, कारण मी लहानपणीपासून माझ्या घरी मम्मीकडे ना हे सगळं बघत आली आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात. म्हणजे माझ्या सासरी ह्या सगळ्या गोष्टी कधीच मी बघितल्या नाही आहे मागल्या 3 ते 4 वर्षात, पण हां माझ्या मम्मीकडे मी लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि फॉर्च्युनेटली मला नेबर्स पण एवढे छान मिळाले आहे की मला गरज असतात तेव्हा ते माझ्या मदतीला सुद्धा येतात. जसं की आता प्रज्वली माझ्या बाजूलाच राहते, जस्ट एक घर सोडून, तर तिला मी मदतीला बोलवलं तर ती पण आली. मागल्या वर्षी आणखी कोणीतरी माझ्या घरी होतं ज्यांनी माझी खूप मदत केली आणि त्यावेळेस सुद्धा माझ्या 9 नाही 14 मुली झाल्या होत्या आणि त्यावेळेस मी 1.5 डझन पण आणल्या होत्या. त्यावेळेस पण जे काही गिफ्ट मी वाटलं होतं तेव्हा. सो असं काहीचं झालं होतं. मुली सगळ्याच छान होत्या, खूप क्यूट होत्या आणि सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं, जेवणसुद्धा पोटभर केलं. आणि त्यानंतर वेळ होती माझ्या अवियूची, कारण तो सुद्धा भैरवनाथ होता. सगळ्या कन्यांबरोबर एक तरी भैरवनाथ नेहमीच लागतो, कारण भैरवनाथचं दर्शन केल्याशिवाय कोणत्याच देवीचं दर्शन पूर्ण होत नाही, त्यामुळे माझ्या घरी भैरवनाथ होता. त्याचंसुद्धा छान असं पूजा करून घेतली आणि त्याला म्हटलं की बघ तुला काही गिफ्ट नाही मिळणार आहे, सगळ्यांना गिफ्ट मिळाले पण तुझ्यासाठी काहीच नाही आज, पण ठीक आहे आज होतं छोट्या, त्याला काही कळतसुद्धा नाही. आणि तसं त्याच्यासाठी मी क्रेयॉन्सचे जे कलर्स असतात ना ते आणले होते ऑलरेडी मागच्या वेळेस,
तर त्याला मी असं पेंट करायला वगैरे ते देत असते. म्हटलं त्यानंतर सगळ्या मुलींना छान बसवलं, त्यानंतर त्यांना जेवण वाढलं आणि मुलांनी खूप आनंदी होऊन जेवण केलं, कारण मी काहीतरी 12च्या दरम्यान जेवणाला बोलवलं होतं आणि ती मुलांची जेवणाची असतेच. माझं आधी होतं की म्हणजे आणखी लवकर करायचं, पण तेवढ्या लवकर काही पॉसिबल होत नाही, कारण आपलीसुद्धा भरपूर कामं असतातच. हे स्वयंपाक वगैरे करायला सुद्धा वेळ लागतो. मग सगळ्यांचं छान जेवण झालं, त्यांचे पाया लागले आणि त्यानंतर ते त्यांच्या घरी गेलं. त्यानंतर मी, अक्षय, प्रज्वली, सायली आम्ही सगळे छान जेवण केलं. प्रीतमने जेवण केलं नव्हतं, कारण त्याला सकाळी भूक लागली होती आणि म्हणून त्याने मॅगडी ऑर्डर केलं होतं. तो बोलला की मी थोडं लेट जेवण करेन आणि हा असा खायचा त्याचा पायाचा त्रास होता आजचा. मसाला आहे. कन्यापूजन खूप छान झालं आणि माझं मन एवढं प्रसन्न आहे ना आज, कारण असं होतं मला की मला करायचं आहे, पण मला सपोर्ट कोणाचा मिळाला. त्याचबरोबर ना अवयव अजिबात राहत नव्हता, भयंकर त्याने धिंगाणा घातला. बट तरी सुद्धा कन्यापूजन खूप छान झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही, मला 9 नाही माझ्या घरी 18 कन्यांचं जेवण झालं, जे की खूप छान वाटलं मला. हा थोडासा प्रॉब्लेम झाला. मी नॉर्मली ना 1-1 डझन गोष्टी सगळ्या आणल्या होत्या, म्हणजे जे स्केचबुक असते, ड्रॉइंग बुक ती, त्याचबरोबर जे आपलं वॉटर कलर असते ते, आणि त्याचबरोबर सिक्के वगैरे, जे फ्रुट्स वगैरे सगळं मी 1 डझन आणलं होतं. आय फील की 9च्या ऐवजी 10-11 जास्तीत जास्त 12 होतील, त्याच्यावर काही होणार नाही. बट आज सॅटर्डे होता आणि सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे माझ्याकडे 18 मुली येऊन जेवण करून गेल्या आणि मला खूपच जास्ती छान वाटलं या गोष्टीसाठी. आणि त्याचबरोबर मी अक्षय आणि प्रज्वलीकडे पण जेवायला सांगितलं होतं, सायली पण आली होती, म्हणून मला खूप छान वाटलं. सगळे आले, मस्त जेवण केलं आणि आजचा दिवस खूप छान गेला. बट एवढं सगळं चांगलं होतं, पण आता झालंच ना की 2 दिवसाआधी, आय थिंक कालच, प्रीतम ऑफिसमधनं येताना त्याचा थोडा पाय लचकला आणि त्याच्या पायाला भरपूर अशी स्वेलिंग आली, त्यामुळे मला त्याची काहीच हेल्प नाही मिळाली. पण हा, मला प्रज्वलीनी, आजीनी खूप मदत केली स्वयंपाक करायला, मुलींना वाढायला, मुलींकडे लक्ष द्यायला, बाकी सगळ्या गोष्टींसाठी. तर त्यासाठी त्यांना खूप सारं थँक्यू सो मच. प्रीतमला खूप जास्ती त्रास आहे, थोड्या वेळाने मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईल. आणि त्यांनी जेवण सुद्धा केलं नाहीये आणि आता त्याला फक्त खीर आणि मसाले भात खायचा आहे, म्हणून त्याच्यासाठी मी घेऊन चालली आहे. त्याला उठायला बसायला सुद्धा जमत नाहीये, कारण त्याला खूप त्रास होतोय. चला तर आता तो त्याचं जेवण एन्जॉय करतो, तेव्हापर्यंत मी थोडीफार घरची कामं आवरते आणि त्याचबरोबर मग 7 वाजता मला त्याला डॉक्टरकडे पण घेऊन जायचंय, तिथे घेऊन जाते. त्रास पायाला आहे, पण हा व्यक्ती माझ्याकडनं एवढे कामं करून घेतोय. लिटरली पाणी आण, मला बाम लावून दे, मदत तर एकही गोष्टीची मदत नाही केली, पण खूप त्रास देतोय माझं बाळ. आता 100% हा तुझ्या पायाला हात लावणार आहे, कारण त्याला हवी आहे चम्मच, त्याला हवाय चम्मच आणि त्याचबरोबर खीर. कम टू मी बाबा, आय विल गिव्ह यू. हा खातोय चिक्की, कारण याने खूप धिंगाणा घातला. बिस्किट हवा होता आणि बिस्किट त्याला मी काही दिलं नाही, म्हणून मी त्याला थोडीशी छोटीशी शेंगदाण्याची चिक्की दिली आहे. अभियुक्त मागे हो, बाबांना खाऊ दे बडा. प्रीतम सांभाळून, त्यांना नको देऊ, गळ्यात अडकेल. भात दे ना. बघ बघ बघ, भूक आहे अवयू तुला. मी चारून देऊ, पाणी आणू, तिखट लागलं. चल मी मम्मम देते. हे बघा, हे मी आता आवरून ठेवलं होतं, याने परत काढला पसारा. इथे सुद्धा याचा पसारा आहे. मी इतकी कंटाळून जाते ना या दोघांमुळे, यांची कामच संपत नाही माझ्या मागची. चला असो, प्रीतमला आणखी 1 स्पून हवा आहे खीरसाठी, तो आता मसाले भात खातोय. त्यानंतर माझं एक चांगलं झालं, मी भांडी वगैरे सगळे आवरून घेतले आणि मी जे आहे ना डिस्पोजेबल जे प्लेट्स असतात तेच आणले होते. मी ताट वगैरे काही घरचे वापरले नाही, पण हा दिवस खूप छान गेला, त्यामुळे मन अगदी प्रसन्न आहे.